हॅलो, मी उत्कर्षा तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करते। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर आज आपण बघणार आहोत भजींची आमटी कशी बनवतात। तर ही भाजी बऱ्याच लोकांना माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना माहिती नसणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही आपल्याला कांदा, लसूण, खोबरं, आलं असं काही लागणार आहे। तर खोबरं चांगलं ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर कांदाही तसाच परतून घ्यायचा। काळा मसाल्याची भाजी बनवतात तशीच आमटी बनवणार आहोत आणि आपल्या नॉर्मल भज्या असतात डाळीच्या पिठाच्या तशा भज्या बनवणार आहोत। मे बी माहीत असणार बऱ्याच लोकांना ही भाजी। ॲक्च्युली आमच्या खानदेशात खूप फेमस आहे ही भाजी। आधी तर फक्त पाहुणे यायची तेव्हाच बनवली जायची, पण आता तसं काही राहिलं नाही आहे। तर कांदाही असा काळा होईपर्यंत चांगलाच परतून घेतला तेल टाकून आणि हे मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं। एकाकडे 3 चमचे तेल टाकलं आहे। त्यानंतर ते जे आपण पेस्ट बनवलं आहे कांदा लसूणचं त्याच्यात टाकून घेतलं आणि चांगलं कडेने तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घेतलं, कमीत कमी 5 मिनटं तरी। तर बघा असं चांगलं कडेने त्याला तेल सुटलं आहे। तर हा मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे, नाहीतर थोडा उग्र अशी भाजी लागते। त्यानंतर हळद, धने पावडर आणि माझ्याकडे जो काळा मसाला आहे तो घातला आहे। चटणी वगैरे काही घातली नाही आहे। तो जो काळा मसाला आहे तो स्पेशली या भाज्यांसाठीच आहे, तर फक्त काळा मसाला घातला आहे। त्यानंतर थोडं पाणी टाकून परत चांगला भाजून घेतला। मसाले पण कच्चे लागायला नको त्यामुळे चांगला भाजून घ्यायचा। कडेने बरंच तेल सुटलं आहे त्याला। त्यानंतर याच्यात मी गरम पाणी ओतलं आहे। ही अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल आणि भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत तर एकदम छान लागते। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली। तर फक्त मीडियम गॅसवर एक उकळी येईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। बघू शकता तुम्ही अशी तर्रीदार आमटी आपली तयार आहे। चला मग भजींचं पीठ तयार करून घेऊ। याच्यात मी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओवा टाकले। नंतर आपलं जे नॉर्मल डाळीचं पीठ असतं ते घातलं आहे। इथे मी 2 लोकांच्या प्रमाणात भाजी आणि भजींचं पीठ करते, तर थोडं पाणी टाकून भजींचं पीठही तयार करून घ्यायचं। सोडा नाही घातला अजून, जेव्हा आपण भज्या करायला घेऊ तेव्हा सोडा घालणार आहे मी। तर इथं भजींचं पीठ पण तयार होतं आणि साईडला मी तेल पण तापवायला ठेवलं होतं। सोडा टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं। तेलही चांगलं तापलं होतं। त्यानंतर मी एक करून सगळ्या भज्या त्याच्यात टाकून घेतल्या आणि भज्या कधीही मीडियम गॅसवर तळायच्या, नाहीतर त्या वरून लाल होतात आणि मध्ये कच्च्याचा राहतात। त्यामुळे मीडियम गॅसवर त्यांना तळून घेतल्या। थोडासा हलकासा कलर चेंज झाला की त्यांना लगेच काढून घ्यायची, जास्त लालसरही नको। अशा थोड्याशा पिवळसर झाल्या की ब्राऊन झाल्या की त्यांना काढून घ्यायच्या। तर अशा प्रकारे भज्याही तयार होते आणि आमटीही तयार होते आपली। चला तर मग सर्व करूयात आता भजींची आमटी। एका प्लेटमध्ये मी आमटी काढून घेतली। तर चांगलाच तर्रीदार रस्सा आपला तयार झाला होता आणि असंच वरून भज्या टाकायच्या आणि भाकरीसोबत किंवा भातासोबत, पोळीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूयात नवीनच अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।